माझी गाडी अडकली म्हणून दुसऱ्या थारने काढायला गेलो, ती पण अडकली. आता या दोन गाड्या काढायला रोडर बोलवला आणि तोही अडकला. बामनोलीच्या जंगलात सुरू झालं ऑफ रोडिंगचं ॲडव्हेंचर. सुरुवात खूप छान झाली, मजा येत होती आणि नजारे पण खूप भारी होते. आणि हे सगळं सुरू असताना माझी थार दलदलीत अडकली आणि इथून सुरू झाला 3 तासाचा संघर्ष. थारला बेल्ट लावत होतो आणि ही चिमुकली आश्चर्याने खाली बघून पाहत होती. रिकव्हरीचे 3-4 अटेम्प्ट केल्यानंतर फायनली दुसरी थार पण अडकली. आता या 2 गाड्या रिकव्हर करायसाठी आम्ही रोडर बोलवला आणि फायनली रोडर पण अडकला. तिथे जमलेल्या लोकांच्या मदतीने एक थार तर रिकव्हर झाली. रिकव्हरीमध्ये बेल्ट पण तुटला, नवीन रोप आणि सोबत एंट्री झाली क्रेनची. मग काय, एका पाठोपाठ एक सगळ्या गाड्या बाहेर. हा होता आमचा बामनोलीचा ऑफ रोडिंग ॲडव्हेंचर, जिथे थार, रोडर आणि क्रेनने दिला खरा सिनेमॅटिक फील. नमस्कार, माझं नाव अजित साबळे आणि एक 10 ते 15 दिवसापूर्वी आम्ही जशीच एक सोशल मीडियावरती रील बघितलेली की नदीपात्रातलं पाणी कमी झालं आहे कोयनेच्या आणि तिथे काही जुनी मंदिरं आणि अवशेष तिथं पाहायला खूप गर्दी होत आहे. तर मी पण माझ्या फॅमिलीसोबत एक लहान मुलगीसोबत आम्ही तिथे पाहायला गेलो आणि पाहायला गेल्यानंतर आम्ही नदीपात्रातमध्ये अंदाज न आल्यामुळे आमचं चाक अडकलं आणि माझ्या थारचं चाक अडकलं आणि ते अडकल्यामुळे जवळपास 3 तास आम्हाला संघर्ष करावा लागला ते काढायसाठी. मग ते माझी थार अडकल्यामुळे दुसऱ्या थारने आम्ही ती थार काढायचा प्रयत्न केला, ती थार पण अडकली आणि दुसरी थार अडकली, ती काढायसाठी आम्ही रोडर मागवला, तो पण अडकला. तर हे सगळं जे चालू होतं, तर हे सगळं हा सगळे चालू असताना ह्याचे सगळं चित्रीकरण मी केलं होतं, व्हिडिओज त्याचे काढले होते आणि त्याचे व्हिडिओज काढून मी सोशल मीडियावरती असं वाटलं की ही जी घटना काय घडते हे आपल्याला रेकॉर्ड असावं, हे एक उत्सुकतेपोटी की बाबा ही घटनाक्रम काय आहे. एक्झॅक्टली जे काही घटना चाललेली त्याचं सगळं शूट केलं मी, तोच मोटिव्ह होता. आणि त्याच्या मागचा एक मेन मोटिव्ह असा होता की हे काय जे आमच्यासोबत झालंय, आता स्वतः तर कोणाचा अडकलेल्याचे व्हिडिओ कोण स्वतः टाकत नाही, आम्ही स्वतःहून तो व्हिडिओ टाकला का तर आमचा मोटिव्ह टाकायचा वेगळा होता की लोकांनी ह्याला वेगवेगळ्या पद्धतीने घ्यावं की अशा ठिकाणी गेल्यानंतर असं पण घटना घडू शकतात, तुम्ही अडकू शकता किंवा काहीही होऊ शकतं. तर हा एक मोटिव्ह होता. बट माझा सरळ प्रश्न तुम्हाला असा आहे की तुमच्यावर डायरेक्ट असा काही जणांना म्हणजे मीडियामधूनच आरोप केला गेलेला आहे की तुम्ही तिथं स्टंट करत होता कोयनेच्या नदीपात्रामध्ये. आता स्टंट करत होता का नाही याच्याबद्दल तुमचं स्पष्टीकरण काय नेमकं? मी त्या व्हिडिओमध्ये, तुम्ही जर तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पाहिला तर त्यातमध्ये कुठेही कसलाही स्टंट केलेला दिसत नाहीये. 3 वर्षाची चिमुकली आमच्या सोबत आहे, मी काय स्टंट करणार. फॅमिली सोबत आम्ही गेलो, मी आणि माझे 2 मित्र होते आणि त्यांच्या वाईफ आणि मुलं होती आणि आम्ही तेच कुटुंब होतं आणि तेच आम्ही अवशेष बघायला गेलो आणि ते वरून दिसणारा सुखा जो रस्ता होता, तर तो वरून आम्हाला सुखा वाटला म्हणून आम्ही पुढे गाडी घातली. तर तो ऍक्च्युअली खाली दलदल होती आणि त्या दलदलीमध्ये माझ्या थारचा टायर अडकला. आणि हा सगळा प्रकार, सगळा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला तर यातमध्ये कुठलाही स्टंट केलेला नाहीये किंवा कुठलाही म्हणजे हुल्लडबाजी केलेली नाहीये. बट सगळ्या सोशल मीडियावरती आणि सगळ्या न्यूज चॅनलनी ह्याला एक वेगळं रूप, चुकीचं रूप देऊन त्याला रिप्रेझेंट केलं. मला एक सांगा, ही बातमी ज्यावेळेस अनेक न्यूज चॅनल, काही प्रादेशिक वाहिन्या असतील, काही लोकल चॅनल्स असतील किंवा अगदी सोशल मीडियावरचे असतील, यांनी प्रसारित केलं, त्यावेळेस तुमच्याशी संपर्क साधला का कोणी, का डायरेक्ट रील? कोणीही माझ्याशी संपर्क साधला नाही, कोणीही त्या व्हिडिओची शहानिशा केली नाही की नक्की अगदी लोकवृत्त हे पहिले चॅनल आहे की ते शहानिशा करून ह्या गोष्टीवरती म्हणजे मला एक प्लॅटफॉर्म दिला मला की बोलायचा की जी रियालिटी आहे ती. तर सोशल मीडियावरती हा खूप प्रचंड रील व्हायरल झाली ही आणि सगळ्या न्यूज चॅनलनी ते घेऊन चुकीच्या पद्धतीने ते रिप्रेझेंट करून मांडलं. त्याच्यामुळे मला पण खूप त्रास झाला. इव्हन मला मेडा पोलीस स्टेशन मधून फोन आला, त्या पोलीस स्टेशनला आम्ही गेलो, तिथं सगळ्या गोष्टींची रियालिटी त्यांना सांगितली. मी पाटील साहेब होते, त्यांनी बोलावून घेतलेलं, मग त्यांना सगळी रियालिटी सांगितली. असं काही घडलेलं नव्हतं, हे चुकीच्या पद्धतीने ज्या वृत्तवाहिन्या आहेत आणि न्यूज चॅनल आहेत त्यांनी हे रिप्रेझेंट केलेलं आहे. तर असं काहीच घडलेलं नव्हतं, हे सगळे त्यांना रियालिटी मी सांगितली आणि त्यांनी आम्हाला समज दिला. एकंदर म्हणजे ज्या वृत्तवाहिन्यांनी अशी चुकीची बातमी प्रसारित केली त्याच्यामुळे तुम्हाला कितपत त्रास झाला आणि कसा त्रास झाला ते सांगा. त्रास म्हणजे जे ते सगळं रील्स, माझे फ्रेंड्स, रिलेटिव्ह हे सगळे रील ती मला पाठवत होते की अरे हे काय, म्हणजे घरात फॅमिलीत मध्ये आई वडील पण अरे हे काय. तर सर आम्ही तसं काही केलंच नव्हतं आणि त्या व्हिडिओमध्ये मी परत एकदा सांगेन, तो व्हिडिओ तुम्ही जर पूर्ण बघितला तर त्यातमध्ये कुठेही कसलाही स्टंट केलेला नाहीये. फॅमिली सोबत, लहान मुलांसोबत घेऊन कोण स्टंट करणार आहे? तर तसा स्टंट झाला नव्हता. पण ते काही व्ह्यूज आणि काही फेमस व्हायच्या ह्याच्यामध्ये त्यांनी ही चुकीची बातमी प्रसारित केली आणि जे माझ्या ओळखीचे होते मी त्यांना सांगितलं पण न्यूज चॅनलवाल्यांना की सर हे असं नाहीये, हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने दाखवता आणि ह्याचा इम्पॅक्ट वेगळा होतोय.
तर जे आहेत ओळखीचे त्यांना ती गोष्ट कळाल्यानंतर त्यांनी ती बातमी रिमूव्ह केली. पण आता ही गोष्ट सगळ्यांना तर सांगू शकत नाही. मला फक्त एकच न्यूजवाल्यांना मी सांगेन की तुम्ही कुठलीही न्यूज प्रेझेंट करताना फक्त ती एकदा व्हेरीफाय करून त्याची शहानिशा करून ती मग पोस्ट करावी. हा तर मला त्रास झाला, हा त्रास कोणाला होऊ नये ह्याच संदर्भात मी लोकवृत्तचा पण आभार मानेन की त्यांनी ह्या प्लॅटफॉर्मवरती मला बोलायचा चान्स दिला.